चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम। श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थयात्रा। कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या। आरामदायी स्लीपर बस प्रवास 10 दिवसांसाठी प्रति सीट 9,999 रुपयामध्ये। तीर्थयात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन, अयोध्या, काशी, प्रयागराज व इतर 11 श्री क्षेत्र। दक्षिण भारत तीर्थयात्रा बुकिंग सुरू। यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता। संपर्क श्री विठ्ठल महामुनी, मोबाईल नंबर 9850 81 33 02, 9970 44 19 95, 9665 87 61 31। हिंद सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांचे स्वागत ढोल ताशा व तुतारीच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले। प्रवेशद्वारासमोर आकर्षक फुग्यांची कमान करण्यात आली होती। शाळेतील शिक्षिका राजश्री बेडकर यांनी मिकी माऊसचा वेश परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधले। दादा चौधरी विद्यालय पटवर्धन चौक येथून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। मेहर इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला औक्षण करून फुलांची उधळण केली। मुलांनी शाळेत आल्यानंतर आनंदी वातावरणात शिक्षण घ्यावे यासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेतील शिक्षक प्रयत्न करीत असतात। मुलांना शाळेचा कंटाळा येऊ नये यासाठी मुलांना विविध खेळ, संगीत, नृत्य, गोष्टींची पुस्तके आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे। बालवयातच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी असे प्रतिपादन मेहर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश तालानी यांनी केले आहे। सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक सत्र वर्ष चालू झालं। त्यानिमित्ताने इथं शाळेमध्ये मुलांचं स्वागत ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि सर्व शिक्षकांनी मुलांच्या वरती फुलांचं औक्षण केलं आणि वाजत गाजत त्यांचं स्वागत करण्यात आलं। आणि आज जागतिक सायकल दिवस आहे, त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी सायकल रॅली पटवर्धन चौकातनं सायकल रॅली काढली। त्यांनी त्याचा फार चांगला आनंद घेतला आणि एक चांगला संदेश दिला विद्यार्थ्यांनी, स्वतःहून ते ऑर्गनाईज केलं। आमच्या प्रिन्सिपल अनुरिता झगडे आणि त्यांचा सगळा स्टाफ यांनी याच्यासाठी भरपूर प्रचंड मेहनत करून हा कार्यक्रम फार चांगल्या रीतीने यशस्वी केला। नमस्कार। हिंद सेवा मंडळ संचलित मेहर इंग्लिश स्कूलमध्ये आज आपण शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात आणि एका वेगळ्या उपक्रमातून साजरा केला। शाळा म्हटलं आणि पहिला दिवस म्हटलं की छोट्या छोट्या बालचमूंची शाळेत जायची घाई तर सुरू होते, पण जे छोटे नवीन प्रवेश झालेले असतात ते छोटे बच्चू थोडेसे रडायला लागतात आणि त्यांचं हे जे रडणं असतं हे थोडंसं साहजिकच आहे। तर आज आमच्या सर्व महिला शिक्षिकांनी आणि आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आपण सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत ढोल ताशाच्या आणि तुतारी यांच्या गजरात केलं। मुलांवर फुलांची उधळण करण्यात आली, त्यांना चॉकलेट्स देण्यात आले, त्यानंतर पेन्सिली देण्यात आल्या। एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या महिला कर्मचाऱ्यांपैकीच एक महिला कर्मचाऱ्यांनी मिकी माऊसचा वेशभूषा केली होती आणि खूप सगळ्यांनी हा शाळेचा पहिला दिवस अगदी उत्साहामध्ये आणि आनंदानं साजरा केला। एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर यावर्षी आपण इयत्ता नर्सरीपासून ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी
त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा विशेष योगा यावर्षीपासून सुरू केला आहे आणि त्याद्वारे या मुलींचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य विशेष लक्ष दिलं जात आहे। त्याचबरोबर या सर्व उपक्रमांसाठी हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि शाळेचे चेअरमन माननीय जगदीशजी झालानी, तसेच सर्व माझे महिला शिक्षिका, त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी, हिंद सेवा मंडळाचे दादा चौधरी माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, प्राथमिक विद्यालयाचे योगेश सर आणि बाई सत्ता, या सर्वांचं सतत सहकार्य मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं आणि ही शाळा आज एका वेगळ्या उपक्रमातून, म्हणजे आपण नर्सरी ते इयत्ता 8वीपर्यंत 80% उपक्रमातून अध्ययन हा असा फोकस म्हणजे ही संकल्पना राबवत आहोत। त्यामुळे मुलांचं अध्ययन आणि अध्यापन हे अधिकाधिक आनंददायी ठरणार आहे आणि मुलांना जो शाळेचा कंटाळा आहे तो नक्कीच वाटणार नाही, हा एक विश्वास आम्हा सर्व शिक्षकांना आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा। मुलांनो, आनंदानं शिक्षण घ्या, खूप खूप ज्ञान वाढवा, स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्या आणि स्वतःचं आरोग्य सांभाळा आणि खेळातून आपलं आरोग्यसुद्धा सांभाळा। या प्रसंगी मेहर स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी, प्राचार्य प्राध्यापिका अनुरिता झगडे, दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले, दीपक शिंदे, संतोष भंडारी, मनोज हिरणवाळे, सत्यश्री चिलका, मोहिनी नराळ, आशा घोरपडे, राजश्री बेडकर, दळवी पूनम, सुनीता भोपाळे, आयमन बागवान आदी उपस्थित होते।